नमस्कार. मी डॉक्टर सरवदे. आज TYBAच्या विद्यार्थ्यासाठी एक नवा टॉपिक सादर करीत आहे. टॉपिकचं नाव आहे संत तुकारामांचे वाङ्मयीन कार्य. हा टॉपिक पेपर नंबर 4मध्ये समाविष्ट आहे. पेपर नंबर 4चं नाव आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण संत तुकारामांचं वाङ्मयीन कार्य पाहत असतानाच त्यांचा जीवन प्रवास पाहणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा आपण सुरुवातीला त्यांचा थोडक्यात जीवन परिचय पाहू. मित्रांनो, वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं भाग्य ज्या संताला लाभलं तो संत म्हणजे तुकाराम. संत तुकाराम हा परखड आणि स्पष्ट बोलणारा संत होता. संत तुकाराम जितका विठ्ठल भक्तीत रमला तितकाच तो सामाजिक परिवर्तनामध्ये आघाडीवरती होता. संत तुकारामाचे अभंग केवळ सात्विक नव्हते, तर संत तुकारामाचे अभंग हे माणसाला सजग आणि सक्षम करणारे होते. साधी सोपी भाषा हे तुकारामाच्या अभंगाचं वैशिष्ट्य होतं. अशा या संत तुकारामांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू येथे इसवी सन 1608 झाला. तर संत तुकारामांचा मृत्यू देहू येथेच इसवी सन 1650 झाला. पण मित्रांनो, या तुकारामाच्या मृत्यूबद्दल अनेक वाद विवाद आहेत. मित्रांनो, तुकारामांच्या वडिलांचा व्यवसाय हा वैश्याचा अर्थात वाण्याचा होता. तुकारामाच्या घरामध्ये विठ्ठल भक्ती ही वाढ वडिलांपासून चालत आली होती. तुकारामांच्या वडिलांचं नाव भुल्लोबा आंबिले होते, तर आईचं नाव कनकाई. संत तुकारामांना 2 भाऊ होते. एका भावाचं नाव सावजी तर दुसऱ्या भावाचं नाव कानोबा होतं. संत तुकारामांनी 2 विवाह केले होते. पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई तर मुलाचं नाव संतू होतं. संत तुकारामाच्या दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाई होतं. मित्रांनो, या तुकारामावरती अनेक संकट आली. वयाच्या 17व्या-18व्या वर्षी संत तुकारामाचे आईवडील वारले. त्याच कालखंडामध्ये 1830-31 मोठा दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये संत तुकारामाच्या वाट्याला आणखीन संकट वाढत गेली. थोरला भाऊ विरक्त झाला आणि तो तीर्थाटनाला निघून गेला. त्यामुळं घराची सगळी जबाबदारी तुकारामावरती आली. थोरल्या भावाची पत्नी दुष्काळामध्ये वारली आणि त्यानंतर लगेच संत तुकारामाची पहिली पत्नी आणि मुलगा संतू डोळ्या देखत वारला. आणि अशा कालखंडामध्ये अतिशय लहान वयामध्ये संत तुकारामावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा मित्रांनो, संत तुकारामांनी दुष्काळामध्ये सर्व लोकांची कर्ज म्हणजे ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतली होती त्या सर्वांची कर्ज संत तुकारामांनी माफ केली आणि संत तुकारामांनी सावकारकीच बंद करून टाकली. त्यानंतर संत तुकारामांनी दुसरा विवाह केला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या पत्नीचं नाव जिजाई. जिजाई ही अतिशय रागीट, अतिशय कर्कश अशी स्त्री होती. संत तुकारामांनी दुसरं लग्न केलं खरं, पण संत तुकारामाचं मन त्या संसारात काही रमेना आणि म्हणून पत्नी आधीच रागीट असल्यामुळं दोघांचं काही जमेना आणि म्हणून संत तुकारामांनी जवळच्याच भामनाथ डोंगरावरती जायला सुरुवात केली. संत तुकाराम त्या डोंगरावरती जात असत आणि तिथं जाऊन एकांतामध्ये चिंतन, वाचन, मनन करत असत. त्यांनी त्या डोंगरावरती जाऊन त्यांनी गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, एकनाथी भागवत वाचला. अशा अनेक ग्रंथाची त्यांनी पारायण केली आणि आपला व्यासंग वाढवला. पुढं त्यांना एकांतवास प्रिय वाटू लागला आणि या एकांतवासामधूनच अभंगाची निर्मिती झाली. विठ्ठल भक्तीची त्यांना गोडी वाटायला लागली आणि संत तुकारामाच्या काव्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी धुमारे फुटायला लागले. तेव्हा मित्रांनो, संत तुकारामांच्या या वाङ्मयीन कार्याकडे वळण्यापूर्वी आपण संत तुकारामांनी ज्या भूमिकेतून हे अभंग लिहिलेले आहेत ते अभंग इतके गोड आहेत, इतके सुंदर आहेत, इतके विचार करायला लावणारे आहेत आणि त्या अभंगाची भाषा इतकी साधी सोपी आहे
की ते आपल्यालासुद्धा निश्चित आवडतील. संत तुकारामाचा या विठ्ठल भक्तीकडे झालेला प्रवास हा अतिशय गुंतागुंतीचा आहे. म्हणजे संसारात रमणारा हा संत पुढे पुढे विठ्ठल भक्तीकडे कसा गेला याचं प्रारूप मी आपल्यापुढं मांडलेलं आहेच. या ठिकाणी आपण संत तुकारामांचं जे वाङ्मयीन कार्य आहे, अर्थात जे साहित्यिक कार्य आहे, ते आपण पाहणार आहोत. आपण तुकारामाचा जर बारकाईनं अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की तुकाराम हा सांसारिक होता, संत तुकाराम कवी होते, संत तुकाराम विठ्ठल भक्त होते आणि संत तुकाराम हे लोकशिक्षक सुद्धा होते. आपल्याला माहिती असेल की तुकारामाची गाथा ही सुप्रसिद्ध आहे. तुकारामाची गाथा ही 7 समुद्रापलीकडे पोहोचलेली आहे. अशा या तुकाराम गाथेमध्ये 4000हून अधिक अभंग आहेत. तेव्हा संत तुकारामाच्या वाङ्मयीन कार्याचं मूल्यमापन करत असताना किंवा त्यांचं वाङ्मयीन कार्य पाहत असताना आपणास त्यांच्या काव्याचे 2 भाग करावे लागतात. पहिला भाग संत तुकारामांचे साधक दशेतील अभंग. आता साधक दशेतील अभंग म्हणजे कोणते? तर संत तुकाराम विठ्ठल भक्ती करत असताना किंवा विठ्ठल भक्तीची साधना करत असताना त्यांना कोणकोणत्या अभंग सुचले किंवा त्यांनी कोणकोणते अभंग निर्माण केले किंवा कोणकोणते अभंग लिहिले याचा अभ्यास आपण या पहिल्या भागामध्ये करणार आहोत. तुकारामांचे साधक दशेतील अभंग जर आपण पाहिले तर ते कसे होते? तर संत तुकारामांचे साधक दशेतील अभंग हे विठ्ठल भेटीची आपल्याला ओढ लावणारे दिसतात. त्यांना विठ्ठल भेटीची आणि विठ्ठल प्राप्तीची अनुभूती देणारे हे सगळे अभंग आहेत. म्हणजे संत तुकारामांना विठ्ठल केव्हा एकदा भेटेल असं वाटून गेलं होतं. म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीमध्ये ते इतके रममाण झाले की ते विठ्ठल भेटीसाठी आसुसले. आणि विठ्ठल भेटीची ओढ नेमकी कशी आहे या संदर्भातले काही अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. त्यातले उदाहरणादाखल काही अभंग आपण पाहूया. एक अभंग असा आहे, कन्या सासुराशी जाई मागे परतुनी पाही. कन्या सासुराशी जाई मागे परतुनी पाही, तैसे झाले माझ्या जेव्हा कधी भेटशी केशवा. म्हणजे संत तुकारामांना विठ्ठल भेटीची ओढ आणि आर्तता किती लागून राहिलेली आहे हा अभंग सांगतो. म्हणजे एखादी कन्या जेव्हा सासरी जायला निघते त्यावेळेला तिचा माहेरातून पाय निघत नाही. कारण माहेर तिला प्रिय असतं, माहेरची माणसं तिला प्रिय असतं, माहेरचं अंगण तिला प्रिय असतं. त्या माहेरातून तिचा पाय निघत नाही. म्हणजे जशी जशी ती सासरी जायला निघते तशी तशी ती पुन्हा 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 मागे परतून पाहते. तशी अवस्था विठ्ठलाची झाली. तैसे झाले माझ्या जेव्हा कधी भेटशी केशवा. त्यानंतर त्यांचा आणखीन एक अभंग आहे, चुकली या माय बाळ वेळोवेळी पाहे. चुकली या माय बाळ वेळोवेळी पाहे, तैसे झाले माझ्या जेव्हा कधी भेटशी केशवा. म्हणजे एखादं बाळ जेव्हा आपल्या आईपासून निसटतं आणि ते चुकतं तेव्हा ते आपल्या आईला क्षणोक्षणी पाहत असतं, शोधत असतं. आणि तशी अवस्था या ठिकाणी तुकोबांची झालेली आहे. एके ठिकाणी तर तुकोबा असं म्हणतात, म्हणजे विठ्ठलाचा धावा करूनसुद्धा विठ्ठल त्यांना सापडत नाही, विठ्ठल त्यांना दिसत नाही. तेव्हा प्रत्येक भेटणाऱ्या माणसाला ते विचारतात, कोणे गावे आहे सांगा माझा विठ्ठल, जरी ठवा असेल तुम्हा कोणा. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला तुकाराम विचारत राहतात की माझा विठ्ठल तुम्हाला दिसला आहे का? जर दिसला असेल तर तुम्ही मला सांगा, कोणी गावी आहे सांगा माझा विठ्ठल, जरी ठवा असेल तुम्हा कोणा. म्हणजे तुकारामांना विठ्ठल भेटीची आस इतकी लागलेली आहे की ती आस त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केलेली आहे. आणि मग शेवटी तुकारामाच्या या धावेला पंढरीचा पांडुरंग धावून जातो आणि तुकारामाला साक्षात्कार देतो. आणि मग तुकारामांना हा साक्षात्कार झाल्यानंतर तुकारामांचं मन इतकं आनंदून जातं, तुकारामाचं तन मन धन
त्या आनंदाच्या डोहामध्ये तरंगायला लागतं, डुंबायला लागतं आणि मग तुकाराम लिहायला लागतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचे अंग आनंद. म्हणजे संत तुकारामांचे साधक दशेतील अभंग हे विठ्ठल भेटीची आणि विठ्ठल प्राप्तीची अनुभूती देणारे आहेत. पंढरीचं आणि पांडुरंगाचं गुणगान गाणारे हे अभंग आहेत. असे हे अभंग आपल्याला अंतर्मुख करतात, विचार करायला भाग पाडतात. म्हणजे विठ्ठल भेटीसाठी आसुसलेला हा संत विठ्ठल भेटीचा साक्षात्कार झाल्यानंतर किती आनंदून जातो याचा परिचय आपल्याला साधक दशेतील अभंगामधून येतो. त्यानंतर आपण संत तुकारामाचे साधक उत्तर दशेतील अभंग पाहणार आहोत. साधक उत्तर दशा म्हणजे काय, तर साधना संपल्यानंतरची अवस्था म्हणजे साधक उत्तर दशा. या ठिकाणी संत तुकारामांचे साधक उत्तर दशेतील अभंग हे अतिशय परखड, अतिशय निर्भीड, अतिशय स्पष्ट अशा स्वरूपाचे आहेत. समाजाला एक दिशा देणारी, समाजाला एक रस्ता दाखवणारी अशी ही त्यांच्या काव्याची वाट आहे. संत तुकारामांनी जे जे साधकोत्तर दशेतील अभंग लिहिलेले आहेत त्यांची संख्या खूप आहे. पण या ठिकाणी आपल्याला सगळेच्या सगळे अभंग पाहणं शक्य नाही आणि म्हणून आपण थोडक्यात जे साधकोत्तर दशेतील अभंग आहेत त्याचा आपण आढावा घेऊ. तुकारामाची साधना संपल्यानंतर तुकारामाची भावना अशी झाली की मी आता उपकारापुरता उरलो. म्हणजे मी दुसऱ्यावर आता उपकार करायलाच फक्त उरलेलो आहे. माझं तन मन धन आता तृप्त झालेलं आहे, कारण मला विठ्ठल भेटलेला आहे, मला विठ्ठलाचा साक्षात्कार झालेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संत तुकाराम हे लोकशिक्षक होते. त्यांनी समाजाला नुसती शिकवण दिली नाही, तर समाजामध्ये मूल्य शिक्षणाची त्यांनी गोडी रुजवली. आणि म्हणून संत तुकारामांच्या साधकोत्तर दशेतल्या अभंगाचं जर मूल्यमापन करायचं झालं तर संत तुकारामांचे साधकोत्तर दशेतील अभंग हे परिवर्तनाचे अभंग आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये असं मला वाटतं. संत तुकारामांनी काय संदेश दिला, तर संत तुकारामांनी लोकांना हा संदेश दिला की तुम्ही सदमार्गाने धन मिळवा. म्हणजे धन मिळवताना तुम्ही भ्रष्ट मार्गाचा अवलंब करू नका, तुम्ही वाईट मार्गाचा अवलंब करू नका. संपत्ती मिळवताना तुम्ही ती सदमार्गाने मिळवा. ते एके ठिकाणी अभंगामध्ये असं म्हणतात की या सदमार्गाने धन मिळवणाऱ्या लोकांना संदेश देताना ते एके ठिकाणी म्हणतात की कोटी धन मिळवून सोबत न येरे लंगोटी. म्हणजे तुम्ही कोटीचं जरी धन मिळवलं तरी शेवटी सोबतीला लंगोटी सुद्धा राहत नाही. म्हणजे माणूस जेव्हा या जगातून निघून जातो तेव्हा त्याच्या हातामध्ये काहीच राहत नाही. आणि म्हणून धन कमवायचं असेल, संपत्ती कमवायची असेल तर ती चांगल्या मार्गाने कमवा असं संत तुकाराम म्हणतात. त्यानंतर साधकोत्तर दशेतील अभंगाचं दुसरं वैशिष्ट्य असं की त्यांनी जातीभेदाला मुठमाती दिली. ते एके ठिकाणी असं म्हणतात, यातीहीन कुळ असे अप्रमाण, यातीहीन कुळ असे अप्रमाण गुणांचे कारण अंगी वसे. म्हणजे त्यांनी जात श्रेष्ठ नाही मानली, गुणवत्ता श्रेष्ठ मानली. म्हणजे व्यक्तीच्या जातीपेक्षा व्यक्तीची गुणवत्ता महत्त्वाची आहे. आणि म्हणून ते म्हणतात यातीहीन कुळ असे अप्रमाण अंगी गुणी. अंगामध्ये जे गुण आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून संत तुकारामांना जातीभेद मान्य नाही, संत तुकारामांना चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य नाही, संत तुकारामांना माणूस महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून संत तुकाराम म्हणतात यातीहीन कुळ असे अप्रमाण जीवाच्या अंगी, माफ करा, यातीहीन कुळ असे अप्रमाण गुणांचे कारण अंगी वसे असा हा त्यांचा अभंग, हा जातीभेदाला मुठमाती देणारा अभंग आहे. त्यानंतर संत तुकारामांच्या साधकोत्तर दशेतील अभंगाचं तिसरं वैशिष्ट्य असं ते म्हणतात माणसात देव आहे. म्हणजे संत तुकारामांनी सुरुवातीला विठ्ठलाचा धावा केला हे खरं आहे,
पण पुन्हा पुन्हा संत तुकारामांना असा प्रत्यय आला, अशी प्रचिती आली की ते असं म्हणू लागले की आता देव कुठं आहे, तर तो माणसातच आहे. एके ठिकाणी तर ते असं म्हणतात, देव पहावयाशी गेलो आणि तेथं देव होऊन ठेलो. देव पाहायला मी गेलो तर मीच देव होऊन आलो. म्हणजे अशा प्रकारचा प्रत्यय संत तुकारामाला आला आणि म्हणून ते असं म्हणतात की देव इथं तिथं कुठे नाही, तर देव माणसामध्ये आहे. तीर्थी धोंडापानी देव रोकडा सज्जनी. ते काय म्हणतात, तीर्थी धोंडापानी देव रोकडा सज्जनी. म्हणजे देव कुठं आहे, तर तो माणसामध्ये आहे. आणि म्हणून संत तुकाराम काय म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणावे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. म्हणजे तुम्ही गोरगरिबांची सेवा करा, रंजल्या गांजल्या लोकांना तुम्ही जवळ घ्या आणि त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा. तिथं तुम्हाला देव दिसेल. तेव्हा माणसात देव असल्याची कबुली शेवटी संत तुकारामांनी आपल्या अभंगातून दिल्याची प्रचिती त्यांच्या साधकोत्तर दशेतील अभंगातून येते. त्यानंतर आपण संत तुकारामांचं हे वाङ्मयीन कार्य पाहत असताना किंवा पाहिल्यानंतर त्यांच्या या कार्यातून कोणकोणते निष्कर्ष आपल्या हाती येतात, त्याच्यावर आपण एक नजर टाकूया. पहिला निष्कर्ष हाती येतो तो असा, तुकारामांचा जीवन प्रवास लक्षात येतो. दुसरा, तुकारामांचं मोठेपण लक्षात येतं. तिसरा, गुणवत्ता मानणारा संत आहे. चौथा, मूल्य संस्कार करणारे अभंग आहेत. पाचवा, मराठी भाषेला समृद्ध करणारे विचार त्यांनी मांडले आहेत. आणि शेवटचा, परिवर्तनाची आस असणारा हा संत आहे. म्हणजे संत तुकारामाचं वाङ्मयीन कार्य जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्या हाती काय येतं, तर तुकारामांचा जीवन प्रवास आपणास चांगला कळतो. तुकारामांचं मोठेपण नेमकं कशात आहे हे लक्षात येतं. आणि हा संत नेमका कशाला महत्त्व देतो, तर तो गुणवत्तेला महत्त्व देतो. याचा प्रत्यय देखील त्यांच्या अभंगातून येतो. त्यानंतर मूल्यांची जोडणी करणारा, मूल्यांची पेरणी करणारा हा संत आहे, याची सुद्धा आपल्याला प्रचिती येते. तेव्हा परिवर्तनाची आस असलेला हा संत इसवी सन 1350 आपल्यातून निघून गेला. काही जण म्हणतात त्यांचा खून करण्यात आला, काही जण म्हणतात ते सदेह वैकुंठाला गेले. तेव्हा मित्रांनो, त्यांचा नेमका खून केला का, याबाबतीत मी आज काही सांगू शकत नाही. किंवा ते सदेह वैकुंठाला गेले का, या बाबतीतही मी स्पष्ट सांगू शकत नाही, कारण यामध्ये अनेकांचे वाद आहेत. पण संत तुकारामाचा मृत्यू इसवी सन 1650 झाला. तेव्हा आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.